हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे जागतिक आदिवासी दिवस आणि त्यानिमित्ताने मी रेडी होतीये. तर चला सोबत रेडी होऊया. पण त्याआधी दरवर्षीप्रमाणे ह्या वेळेस माझी मम्मी नसणार आहे मला रेडी करायला. आय मिस यू सो मच मम्मा. खूप मिस करते. खूप मुश्किलीने मी ही साडी वेअर केलेली आहे. तर चला आपण आपला लूक कंप्लीट करूया. तर सगळ्यात आधी मी अप्लाय करते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. त्यानंतर सेकंड स्टेप असणार आहे प्रायमर. त्यानंतर अप्लाय करणार मी कन्सिलर. त्यानंतर अप्लाय करते मी फाउंडेशन. त्यानंतर अप्लाय करणार मी लूज पावडर मेकअप सेट करण्यासाठी. लिप बाम. लिप लायनर. लिपस्टिक. लिपस्टिकच मी आय शॅडो म्हणून वापरणार आहे. काजळ. आणि आयलायनर म्हणून सुद्धा मी काजळच वापरणार आहे. सो फायनली माझा मेकअप डन झालेला आहे. तर हा मेकअप फिक्स करण्यासाठी मी मेकअप फिक्सर यूज करणार आहे. कोणता पण लुक कंप्लीट करायचा असेल तर मेन पार्ट असतो टिकली. आता मी ज्वेलरी वेअर करणार आहे.
कमरपट्टा मेन पार्ट आहे. पदर इकडे तिकडे हालत नाही. कडे रिंग हेअरस्टाईल मी सगळ्यात शेवटी ठेवली आहे, कारण मी डिसाईडच केलेलं नाही की मी हेअरस्टाईल काय करणार आहे. तर मी हेअरस्टाईल ही सिम्पलच ठेवलेली आहे, कारण मला ही माथापट्टी लावायची होती आणि किती पण चांगली जर हेअरस्टाईल केली असती तर ती झाकली गेली असती. आता मी वेअर करणार आहे शॉर्ट नेकलेस. ॲक्च्युली तो ऑप्शनल होता. आणि त्याच्यासोबतचेच इयरिंग्स. छोटे छोटे इयरिंग्स खूप क्यूट आहे. त्याच्यावर काहीतरी युनिक आहे, तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट माझा लुक कंप्लीट होत आला आहे आणि एंडला ही मोरणी. फायनली लुक क्रिएट झालेला आहे. आणि त्यानंतर तो पदर, डोक्यावरचा पदर. सो गाईज, असा हा फायनली लुक क्रिएट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला तो सांगायला विसरू नका. सो गाईज, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.